यशाला बाप हजार असतात, अपयशाला एकही नसतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वैभव सूर्यवंशी. वैभवचा परफॉर्मन्स आय-पी-एलमध्ये एवढा टॉप लेव्हलचा होता, की त्याच्याकडनं लोकांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत, की लोकांना आता असं वाटतंय, की वैभव प्रत्येक मॅचमध्ये परफॉर्मन्स त्याने केलंच पाहिजे. प्रत्येक मॅचमध्ये रन मारलेच पाहिजे. त्या 15 वर्षाच्या पोराकडनं लोकांच्या एवढ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, की प्रत्येक मॅचमध्ये तो 100 मारेल, प्रत्येक मॅचमध्ये 90च्या पुढं तो रन मारेल. असं लोकांना वाटू लागलेलं आहे. मित्रांनो, एलिमिनेटर्समध्ये चांगला परफॉर्मन्स वैभवने दाखवला. त्याच्या आदल्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याने दाखवला. या शेवटच्या 3-4 मॅचेसमध्ये तो 90 क्रॉस प्रत्येक मॅचमध्ये गेला. धमाकेदार बॅटिंग तो करतो. पॉवर हिटर आहे. यामुळे या सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा याच्याकडनं वाढलेल्या आहेत. लोकांना असं वाटतंय, की बाबा रे, हे 15 वर्षाचं पोरगं प्रत्येक गेम फिरू शकतं. परंतु मित्रांनो, पिच कंडिशन वेगळ्या असतात. प्रत्येक गोष्टी वेगळ्या असतात. ज्या दिवशी बॅट्सवरती चांगला बॉल येतो त्यावेळेसच बॅट्समन जो तो प्रयत्न करू शकतो, चांगला स्कोर बनवायचा प्रयत्न करू शकतो आणि यामध्ये मित्रांनो जिथं पिच कंडिशन वेगळी असते, ग्रीस असते, ग्रास असते आणि त्यामध्ये त्या पिचवरती मित्रांनो बॅट्समन जो आहे तो टिकून खेळायचा प्रयत्न करतो, रन मारायचा प्रयत्न करतो. परंतु त्या पिचसाठी जेवढे रन पाहिजे असतात, समजा 270, 280 जरी झाले तरी ते डिफेंड करू शकतात. हे त्यांना माहिती असतं आणि त्या हिशोबाने ते क्रिकेट खेळतात. आता 50 ओव्हरच्या गेम चालू असल्यावरती तुम्ही 500-600 रनाची तर अपेक्षा करू शकत नाही. कारण पिच कंडिशननुसार ते रन बनले जातात. मित्रांनो, एखादा बॉल वेगळा पडला, तर वेगळ्या गोष्टी तिथं होऊ शकतात आणि या गोष्टी या क्रिकेटर्सला माहिती असतात आणि त्याप्रमाणे ते खेळतात. आता ओडीआय मॅचेस चालू आहेत मित्रांनो. इंडिया ए व्हर्सेस श्रीलंका ए. आता या मॅचमध्ये वैभव सूर्यवंशी जो आहे तो खेळतोय आणि या वैभव सूर्यवंशीकडनं या लोकांची अपेक्षा वाढलेली आहे. आता सोशल मीडियावरती ट्रोलिंग सुरू झालेलं आहे वैभव सूर्यवंशीच्या विरोधामध्ये. वैभव सूर्यवंशी जो आहे, तो अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला धडाकेबाज तो बॅटिंग करतो याची कल्पना तर सर्वांना आहे. आय-पी-एलमध्ये ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली, क्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला. एवढंच नव्हे मित्रांनो, 776 रन मारून ऑरेंज कॅप जिंकली. ज्या ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये मोठमोठे खेळाडू होते. मित्रांनो, शुभमन गिल असेल, विराट कोहली असेल, हेनरी क्लॅसन असेल यांसारखे खेळाडू होते आणि यामध्ये बाजी मारली ती म्हणजे वैभव सूर्यवंशीने. 15 वर्षाच्या पोराकडनं अपेक्षा तिथंच वाढल्या कारण शेवटच्या 4 मॅचेसमध्ये त्याचे रन होते 97, 96 आणि 97 असे रन त्याने मारले. 100च्या जवळ तो गेला, परंतु 100 होऊ शकले नाहीत. पण या क्लासिक परफॉर्मन्समुळे हे सिलेक्टर्स जे आहेत त्यांची नजर यांच्यावरती पडली आणि इथेच मित्रांनो कुठेतरी अपेक्षा वाटू लागली यांना पण, की बाबा रे, हा परफॉर्मन्स त्याच रीतीने दाखवू शकतो. परंतु मित्रांनो, इंडिया ए व्हर्सेस श्रीलंका ए या मॅचमध्ये तो 12 रनावरती आउट झाला आणि इंडिया ए व्हर्सेस अफगाणिस्तान ए या मॅचमध्ये तो 44 रनावरती आउट झाला. मित्रांनो, या आउट झाल्यानंतर त्याच्या ह्या बातम्या ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागल्या, की वैभव सूर्यवंशी हा फ्लॉप स्टार आहे का? हा फक्त डोमेस्टिक खेळू शकतो का? आय-पी-एल खेळू शकतो का? त्याच्यापुढे याला जमणार नाही का? या गोष्टी लोकं म्हणू लागले. मित्रांनो, 1-2 मॅचेसमध्ये डायरेक्टली जज करणारी ही लोकं, ह्यांच्याबद्दल काय विचार करावा तुम्ही विचार करा. एखादा पोरगा प्रयत्न करतंय, एक प्रत्येकाचा दिवस असतो आणि महत्त्वाची बाब म्हणजे फॉर्मॅट जसा चेंज होत असतो, तसं-तसं खेळावं लागतं. आणि वैभवचा नॅचरल गेम काय आहे ते सगळ्यांना माहितीच आहे मित्रांनो. तो हिटर आहे, त्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करणारच आणि त्या स्ट्राईक रेटनेच तो बॅटिंग करतो हे पण आपल्याला माहिती आहे. आता त्याने जे 44 रन मारलेले आहेत ते 22 बॉलमध्ये मारलेले आहेत. विचार करा मित्रांनो, 200च्या स्ट्राईक रेटने त्याने आज बॅटिंग केली. आधीच्या मॅचमध्ये 12 रन मारले. त्यामध्ये पण 5 ते 6 बॉलमध्येच ते 12 रन मारले. त्याचं स्ट्राईक रेट जे आहे ते ॲज इट इज आहे. परंतु जे डिसमिसल झाले, तो पहिला डिसमिसल तर तो कसा झाला यावरूनच लोकं हैराण आहेत. कारण एकदम सरपाटा कॅच जो होता तो त्या प्लेयर्सने पकडला. त्या प्लेयर्सचं कौतुक आहे, की एवढ्या चांगल्यारीत्या तो कॅच त्याने पकडला. आणि या दोन्ही मॅचेसमध्ये जे डिसमिसल झाले ते याच प्रकारे झाले. त्यामुळं मित्रांनो, ह्याचं लक कुठेतरी आडवं गेलं या मॅचेसमध्ये खेळण्यासाठी. त्यामुळे त्याला ट्रोल करणं ही उचित बाब नाहीये. महत्त्वाची बाब म्हणजे इंडिया व्हर्सेस इंग्लंड, इंडिया व्हर्सेस आयर्लंड ही जी सीरीज आहे, ही सीरीज जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. या सीरीजमध्ये जर वैभव चालला, तर हे इंडिया व्हर्सेस श्रीलंका, इंडिया व्हर्सेस अफगाणिस्तान या गोष्टीची अपेक्षा ठेवणं कुठेतरी चुकीचे आहे. नक्कीच मित्रांनो, ट्रोल करण्याआधी, काही बोलण्याआधी त्याचं सगळं बॅकग्राऊंड काढतात काही-काही जणं. मूर्खता आहे आपल्या देशामध्ये, की प्रत्येकाला जजमेंट द्यायचं आहे आणि त्यामुळं ते जजमेंट द्यायला जातात. घाण-घाण गोष्टी बोलतात. आता यामध्ये त्याच्या विरोधात असे सोशल मीडियावरती मी पोस्ट बघितल्या, की हा फक्त घरात चालू शकतो, हा बाहेर चालू शकणार नाही.
लहान मुलगा कुठनं तरी पकडून आणलंय, ह्याला काय बॅटिंग येणार आहे का? हा कुठेतरी त्या ग्रीन पिचेसवरती खेळणार आहे का? यासारख्या गोष्टी हे लोकं बोलतात आहे. त्यामुळे ही त्यांची मेंटॅलिटी आहे, त्यांच्यापर्यंत राहून द्या. हा वैभव बाहेरच्या देशामध्ये चालू शकतो अशी अपेक्षा आहे आणि आपण त्याच्या परफॉर्मन्सवरती त्याचं कौतुक करूया, ना की त्याला ट्रोल करून आपली स्वतःची लायकी दाखवून देणं. नक्कीच मित्रांनो, वैभवसोबत राहावा. इंडिया व्हर्सेस इंग्लंडची सीरीज बघा, त्यावेळेस त्याला जज करा. या सीरीजवरनं त्याला जज करू नका. कारण तो त्या स्ट्राईक रेटने बल्लेबाजी करतच आहे. फक्त जे डिसमिसल्स आहेत ते अनलकीली त्याच्यासोबत झालेले आहेत आणि हेच अनलक मित्रांनो कधी-कधी महागात पडतं आणि त्या गोष्टीवरती काम करून तो सुधारवायचा प्रयत्न करेल. त्याच्यासोबत ते कोचिंग स्टाफ आहेत, व्यवस्थित सगळे लोकं आहेत. नक्कीच मित्रांनो ट्रोल करू नका एवढीच अपेक्षा राहील. तुम्हाला काय वाटतं वैभव इंटरनॅशनली त्या पिचेसवरती खेळू शकेल का? ग्रीन पिचेसवरती, ग्रास पिचेसवरती खेळू शकेल का? नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.